हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील रस्ते पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात झालेला एक क्रांतिकारी टप्पा मानला जातो. हा 701 किलोमीटर लांबीचा आणि 6 पदरी असलेला द्रुतगती मार्ग राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना अत्यंत वेगाने जोडतो. या महामार्गाची रचना करताना प्रवासाचा वेळ 16 तासावरून थेट 8 तासावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, जेणेकरून मालाची वाहतूक जलद गतीने होऊन औद्योगिक आणि कृषी विकासाला गती मिळेल. 56 राज्यांच्या लोकसंख्येतील तब्बल 36% लोकसंख्येला या महामार्गाचा थेट आर्थिक लाभ होणार होता. विकासाचा नवा महामार्ग म्हणून याकडे पाहिले जात आहे. मात्र विकासाचे हे भव्य प्रतीक गेल्या काही महिन्यात अनेक प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनले असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून येथे शेकडो प्राणांतिक अपघात झाले असून शेकडो निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावे लागले आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक वारंवार आवाज उठवत आहेत. एका सामाजिक व्यासपीठावर मांडण्यात आलेल्या वास्तववादी भूमिकेनुसार रस्ते आणि विकासाची गती महत्वाची असली तरी मानवी जीव त्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. तेव्हा दररोज या महामार्गावर मृत्यूच्या बातम्या येऊ लागतात, तेव्हा या महामार्गाच्या सुरक्षतेबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. समृद्धी महामार्ग वाईट नाही, परंतु मानवी चुका, अपुरी सुरक्षा आणि अविचाराने चालवलेली वाहने यामुळे हा रस्ता अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या परिस्थितीत सखोल विश्लेषण करणे आणि केवळ प्रशासकीय किंवा अभियांत्रिकी दृष्टिकोन न ठेवता मानवी वर्तणूक शास्त्राच्या अंगाने या अपघातांची कारणमीमांसा करणे आज काळाची गरज बनली आहे. नमस्कार मित्रांनो, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. समृद्धी महामार्गावरील अपघातांची दाहकता स्पष्ट करणारे एक अत्यंत भीषण उदाहरण 1 एप्रिल 2026 रोजी जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात घडलेल्या अपघातातून समोर आले आहे. या ठिकाणी एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला काम संपवून मजुरांना घरी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला पाठीमागून अत्यंत जोराची धडक दिली. हे मजूर दिवसभर समृद्धी महामार्गावर स्वच्छता आणि गवत कापण्याचे काम आटोपून आपल्या गावी परतत होते. या धडकेमध्ये 8 महिला मजुरांचा अत्यंत करुण अंत झाला आणि 3 मजूर गंभीर जखमी झाले. या घटनेने केवळ जालना जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. या अपघातातील मृतांमध्ये प्रामुख्याने बदनापूर तालुक्यातील केळीगावान, खादगान आणि निगोना या गावातील महिलांचा समावेश होता. अधिकृत माहितीनुसार या दुर्घटनेत अलकाबाई दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने, ताराबाई गहेनोजी चौधरी, कडूबाई रामदास मदन, लक्ष्मीबाई संतोष मदन, सुमनबाई कचरू आदमाने आणि मंगलबाई शिंगारे या महिलांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघाताच्या संदर्भातील सर्वात वेदनादायक आणि संवेदनशील बाजू अशी होती की मृत सुमनबाई आदमाने यांच्या नातीचा केवळ 2 दिवसानंतर साखरपुडा नियोजित होता. त्यांच्या घरातील वातावरण आनंदाचे होते आणि लग्नाची तयारी सुरू होती. सुमनबाई यांच्या मुलाने त्यांना त्या दिवशी कामावर न जाण्याची विनंती केली होती. मात्र साखरपुड्याच्या खर्चासाठी पैशांची अत्यंत निकड असल्याने मी आज कामावर जाऊन येते आणि मागचे पैसे पण घेऊन येते असे सांगून त्या सकाळी घरातून निघाल्या. दिवसभराचे कष्ट करून अवघ्या 350 रुपयांच्या रोजंदारीसाठी गेलेल्या आजीचा आणि त्यांच्या सहकारी महिलांचा घरी परतत असताना मृत्यू झाला. एका अपघाताने लग्नातील आनंदाचे रूपांतर क्षणात शोककळेत पसरले. या अपघातातून बचावलेल्या जखमी मजूर कासाबाई अनिल मदन यांनी दिलेल्या प्रत्यक्षदर्शी जबाबानुसार कामाची जागा बदलत असताना महिलांना बसवण्यासाठी पिकअप वाहन थांबले होते आणि त्याच क्षणात मागून आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. रक्तामांसाचा सडा पडलेले ते हृदयद्रावक दृश्य पाहून तेथील नागरिकही हळहळले. घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालक प्रकाश राजवर याला अटक करून
त्याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र अशा प्रकारच्या दुर्घटना या केवळ आकडेवारी नसून ती संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या सामाजिक शोकांतिका आहेत. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांची आकडेवारी पाहिली असता परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. या महामार्गावर सुरुवातीच्या काही महिन्यातच शेकडो लहान मोठे अपघात नोंदवले गेले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी या महामार्गावरील अपघातांच्या कारणांचा सखोल अभ्यास केला आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर यांच्या एका पथकाने केलेल्या सर्वेक्षणात मानवी चुका हेच अपघाताचे सर्वात मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासामध्ये प्रामुख्याने पुढील 4 प्रमुख कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. फुटणे, सातत्याने आणि चुकीच्या पद्धतीने लेन बदलत राहणे, रस्ता अत्यंत सरळ आणि विना अडथळा असल्यामुळे येणारा एकसुरीपणा, वन्य प्राण्यांचे अचानक रस्त्यावर येणे, या व्यतिरिक्त वाहनांचा अतिवेग हे अपघाताचे सर्वात मोठे भौतिक कारण आहे. या महामार्गाची रचना 150 किलोमीटर प्रति तास वेगासाठी करण्यात आली आहे. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार वाहनांची गती दुप्पट झाल्यास त्याची गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी 4 पटीने वाढते. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या अडथळ्यासमोर ब्रेक लावणे किंवा वाहनावर नियंत्रण मिळवणे चालकाला अशक्य होते. परिणामी भीषण अपघात घडून येतात. समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या मुळाशी हायवे हिप्नोसिस किंवा ज्याला रस्ते संमोहन म्हटले जाते ही अत्यंत गंभीर मानसिक अवस्था कारणीभूत असल्याचे पोलीस आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. हायवे हिप्नोसिस ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये सलग आणि अत्यंत विना अडथळा असणाऱ्या रस्त्यावर दीर्घकाळ गाडी चालवताना चालकाचा मेंदू एका अर्धवट, सुप्त किंवा संमोहित अवस्थेत जातो. याला व्हाईट लाईन फिवर असेही म्हटले जाते. या अवस्थेत चालकाचे डोळे उघडे असतात आणि तो नकळतपणे गाडी चालवत असतो, परंतु त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची त्याला जाणीव उरत नाही आणि तो त्या विशिष्ट कालावधीत काय घडले हे विसरून जातो. या मानसिक स्थितीची निर्मिती सलग सरळ रस्ते, एकसारखे वातावरण, स्थिर वेग आणि गाडीच्या इंजिनचा सतत येणारा एकसुरी आवाज यामुळे होते. मेंदूला कोणत्याही प्रकारचे नवीन उद्दीपन न मिळाल्यामुळे लक्ष विचलित होते, विचार करण्याची क्षमता मंदावते आणि चालकाचा प्रतिक्रिया वेळ खूप जास्त वाढतो. यात संमोहित अवस्थेत चालकाला डुकली लागते आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचे नव्हते होऊन गेले. या समस्येवर उपाय म्हणून निवृत्त जिल्हाधिकारी शल्य चिकित्सक डॉक्टर प्रताप जाधव यांच्यासारख्या तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. सलग आणि लांबच्या प्रवासात जड जेवण करणे टाळावे. तसेच समृद्धी महामार्गावर दर 2 तासांनी किंवा 100 किलोमीटर अंतर केल्यानंतर चालकाने 10 मिनिटांसाठी गाडी थांबवून विश्रांती घ्यावी. थोडे चालावे आणि सहकाऱ्यांशी बोलत राहावे, जेणेकरून मेंदू सक्रिय राहण्यास मदत होते. या व्यतिरिक्त मानवी मानसिकतेच्या आणखी एक पैलू या अपघातांना कारणीभूत ठरतो, तो म्हणजे मला काही होणार नाही हा अवास्तव आत्मविश्वास. बहुतांश चालक अतिवेगाने गाडी चालवताना आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना असा विचार करतात की ते अत्यंत सुरक्षित आहेत आणि त्यांच्या बाबतीत कोणतीही दुर्घटना घडू शकत नाही. हा फाजील आत्मविश्वास शेवटी मृत्यूला आमंत्रण देतो. समृद्धी महामार्गाचा हा सखोल विश्लेषणात्मक अहवाल हे स्पष्ट करतो की भौतिक पायाभूत सुविधा किती प्रगत असल्या तरी मानवी वर्तणूक आणि सुरक्षेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जालन्यात घडलेल्या अपघातातून हे उघड झाले आहे की केवळ रस्ता करणे पुरेसे नाही, तर त्यावर काम करणाऱ्या हजारो कंत्राटी कामगारांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कठोर नियमावली आणि कडक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग हा विकासाचा मार्ग आहे यात शंका नाही, परंतु वेगाचे अनिर्बंध प्रदर्शन, नियमांची पायमल्ली आणि प्रवासातील सलगतेमुळे येणारा थकवा याला मृत्यूचा सापळा बनवत आहेत.
जोपर्यंत प्रत्येक चालक मला काही होणार नाही ही मानसिकता सोडून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाप्रती संवेदनशील बनत नाही, तोपर्यंत केवळ कायदे आणि कॅमेरे लावून अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य होणार नाही. प्रवासातील वेग हा नेहमी नियंत्रणाला असणे आवश्यक आहे, कारण घरी कुठेतरी कोणीतरी निष्पाप जीव आपली वाट पाहत असतो. हेच या समृद्धी महामार्गावरील रक्ताळलेल्या वास्तवाचे सर्वात मोठे आणि निर्णायक सत्य आहे.